तिने आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या संदेश करणारे गोलंदाजी मार्कवरती, त्याची गोलंदाजी चांगली होताना पाहायला भेटते. गेल्या मॅच मध्ये त्यांनी जर बघायला गेला तर त्या बॅटमधून देखील धावा आल्या नव्हत्या. गोलंदाजी करत असताना कुठेतरी खराब गोलंदाजी केली होती, परंतु या मॅच मध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल जर बघायला गेला तर ड्राईव्ह फटका पाहायला भेटतोय. समोरच्या इशारा ड्राईव्ह फटका, एक धाव आले तिथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चुकीला माफी नाही, एकेरीला दुहेरी मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न होतोय. सक्सेसफुल. बघता बघता झाल्या त्या 2 धावा. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. गणेश देखील मैदानाच्या हातमध्ये बॅटिंग चांगली करतो. षटकार चौकारासाठी हा गणेश देखील ओळखला होतो. गेल्या सामन्यामध्ये देखील या जोडीने चांगली कामगिरी केली होती, परंतु कुठेतरी गोलंदाजांनी कुठेतरी खराब कामगिरी करताना पाहायला भेटले गोलंदाज. त्यांना मात्र या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा सिद्ध गोलंदाजी मार्कवरती संदेश. मोठा फटका खेळायचा होता, मोठा फटका आले नाही. हा बॉल डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने मात्र धावसंख्या सिरावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. संदेश करणारे गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतं. संदेशला मात्र चांगली गोलंदाजी, संदेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा फटका मात्र जर बघायला गेला तर हवेत बॉल पाहायला भेटतोय, जिथे मात्र नो मॅन झोन मध्ये टप्पा पडलाय. एक धाव उतर आले. एकेरीला दुहेरी मध्ये देखील कन्वर्ट केलं गेलं. रनिंग बिटवीन द विकेट दोघांची देखील चांगली पाहायला भेटली. बघता बघता 2 धावा. 2 धावेने धावसंख्यामध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. आयुष्यामध्ये 7चा आकडा खूप महत्वाचा असतो. जिथे जर बघायला गेलात तर 7 एके 7 आपलं बालपण पाहायला भेटतं. 7 जर बघायला गेलात तर मुलांची आई वडिलांना 7 खूप महत्वाचे असते. तोचा 7 नंबरचा आकडा पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली धावसंख्या. संघाची सात धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय. आदित्य गोलंदाजी मार्कवरती. आदित्य देखील चांगली गोलंदाजी करतो. चांगला फिरकीपट्टू म्हणून ज्याकडे बघितलं जातं तोच मात्र गोलंदाजी मार्कवरती आदित्य येतोय. आदित्य देखील चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली गेली होती. हा बॉल जर बघायला गेला तर चांगला बॉल येतोय. बॉल जर टप्पा घेतला त्यानंतर बॉलने थोडेसे वलन घेतलं. हा डॉट बॉल आलाय फलंदाजाला. त्याचं उत्तर नव्हतं त्या बॉलचं, म्हणून की काय हा डॉट बॉल येताना पाहायला भेटला. पहिलाच बॉल डॉट आलाय. गोलंदाजी मार्कवरती आदित्य. आदित्य पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा देखील जर बघायला गेला तर पंच आमच्याकडे वळले गेले. पंचांनी सांगितले की स्क्वेअर मारा. एक्स्ट्राची 1 धाव. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आदित्य गोलंदाजी मार्कवरती आहे. आदित्यला चांगली कामगिरी करावी लागेल. पुढचा बॉल आदित्यचा. हा देखील बॉल जर बघायला गेला तर खूपच बाहेर बॉल ओलताना पाहायला भेटला. पंच आमच्याकडे पुन्हा एकदा वळले गेलेत. पंचांनी सांगितले स्क्वेअर मारा. एक्स्ट्राची 1 धाव. 1 धावेने धावसंख्यामध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. आदित्य गोलंदाजी मार्कवरती. आदित्य पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. बॉल जर बघायला गेला एक्स्ट्रा बीट झाला होता, परंतु त्याला मात्र चांगलं कव्हरिंग पाहायला भेटलं. इथे मात्र कोणतीही चुकी होत नाही. बॉल मात्र लगेच कॅदर केला. फर्स्ट स्लिपमध्ये बॉल आला. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. फटका मात्र चांगला आला. जिथे जर बघायला गेला तर बॉल गेलाय सीमा लगत. 4 धावा देऊन गेला. या बॉलवरती 4 धावा येत आहेत. 4 धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाकडून होताना पाहायला भेटते. गोलंदाज आदित्य. आदित्यला मात्र कमबॅक करावा लागेल, कारण की जर बघायला गेला जेवढ्या धावा रोखल्या जातील ना तेवढ्या नंतर धावा बनल्या देखील जातील मैदानाच्या आतमध्ये. यदा कदाचित सामना जिंकायचा असेल तुम्हाला कमी धावा खर्च कराव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांसाठी एक इम्पॉर्टंट सामना, डू ऑर डाय सामना पाहायला भेटतोय.
चला लवकर मित्रा. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आदित्यला मात्र चांगलं बॉल टाकावं लागेल. जिथे अगोदरच्या बॉलवरती जर बघायला गेलात तर 4 धावा येताना पाहायला भेटते. फलंदाजाने बॅट चेंज केले. फलंदाज जर बघायला गेलात तर स्ट्राईक एनवरती पाहायला भेटतोय. पुढचा बॉल आदित्य पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय. आदित्यचा पुढचा बॉल हा देखील बॉल जर बघायला गेला तर मिस टाइम फटका पाहायला भेटतोय. इथं बॅट चेंज केली परंतु बॅटनी 7 कमी दिली. खेळाडू बाद होतोय. पहिला झटका लागतोय संघाला. बॅक टू द डगआउट मध्ये जातोय. शैलेश मात्र बॅक टू द डगआउट मध्ये जाताना पाहायला भेटतोय. संघाचा तारणार संघाचा कर्णधार बॅक टू द डगआउट मध्ये गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या शैलेशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. नवीन फलंदाज चेतन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतोय. चेतन जर बघायला गेला दमकम आहे तो मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. चेतन बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. नवीन फलंदाज चेतन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती. आदित्य चांगली गोलंदाजी आदित्यची होताना पाहायला भेटले. पहिला बॉल डॉट आला त्यानंतर लगातारचे 2 बॉल खराब टाकले. त्यानंतर चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक होताना पाहायला भेटतोय. आदित्य फिरकीपट्टू म्हणून ज्याची ओळख आहे तो गोलंदाजी मार्कवरती आदित्य येतोय. स्ट्राईकिनवरती आता चेतनला पाहू शकता. चेतनकडे देखील दमकम आहे तो मात्र स्ट्राईकिनवरती इथं पाहायला भेटतोय. नंबर 3 वरती आलेला हा फलंदाज चेतन कशा प्रकारे फलंदाजी करेल. गोलंदाजाला उत्तर देईल का. प्रश्नांचं उत्तर मात्र चेतन मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला भेटेल का. आदित्य जर बघायला गेलं तर चांगल्या लाईन अँड लेंथवरती आदित्यची गोलंदाजी होताना पाहायला भेटते. आदित्य थोडी घाई करायची मित्रा. आदित्य पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. हा आल्या मोठा प्रहार केला गेलाय. जिथे जर बघायला गेला तर हाफ चान्स झाला होता परंतु जर बघायला गेला तर खेळाडूच्या खूपच लाईन बॉल पाहायला भेटला. एक धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या 1 धावेचा संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला भेटतोय. आदित्य मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र स्ट्राईक एनवरती गणेश पाहू शकता जो मात्र आघाडीला आलाय तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. गणेश देखील चांगली फटकेबाजी करतो. षटकार चौकारांची आतिषबाजी गणेश कडून देखील होताना पाहायला भेटते. रिव्हर्स शॉटचा अटेम्प्ट करायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा कुठलाही संबंध राहिलेला नाही. हा देखील बॉल जर बघायला गेला तर चांगला बॉल येताना पाहायला भेटते. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने मात्र इथे शतक देखील संपले गेले. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या आतापर्यंत 12 बॉलचा खेळ झालाय. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 12 बॉलचा खेळ झालाय. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 1 बाद 14 असं समीकरण पाहायला भेटतोय. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती कोण येणार. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं गोलंदाजी मार्कवरती कोण येतोय. संदेश गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला भेटतोय. ज्या संदेशकडे मात्र दमकम पाहायला भेटतो तो मात्र गोलंदाजी मार्कवरती संदेश जरा घाई करायचे. संदेश गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. धावसंख्या संदेश गोलंदाजी मार्कवरती. चेतन स्ट्राईकिंगवरती पाहायला भेटतोय. चेतन जर बघायला गेला तर 3 नंबरवरती फलंदाजीसाठी आलाय. त्याला मात्र आक्रमक होऊन धावा बनवाव्या लागतील. 3 नंबरचा फलंदाजाचा रोल त्याला अदा करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे धावा बनवणार चेतन. गोलंदाजी मार्कवरती संदेश करणाऱ्याचा पहिलाच बॉल जर बघायला गेला तर आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा कुठलाही संबंध राहिलेला नाही. ही 1 धाव येते. 1 धावेने धावसंख्यामध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या दोन्ही पंच जर बघायला गेला तर एक धाव आली. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या आता मात्र गणेश स्ट्राईक एनवरती आहे. पहिल्या मॅचमध्ये गणेशची कामगिरी चांगली झाली गेली होती परंतु या मॅचमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय गणेशला मात्र हात खोलावे लागतील. संजयच्या समोर मात्र फटकेबाजी चांगली करावी लागेल.
संदेशचा पुढचा बॉल गणेशसाठी. इथे देखील आडव्या बॅटने फटका रिव्हर्स शॉटचा फटका करायचा होता. फटका होतोय सक्सेसफुल. बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. 4 धावेने धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. जिथे जर बघायला गेला तर खेळाडूकडून चुकी झाली. चुकीवरती भरपूर फायदा घेतला फलंदाजाने. 4 धावेने धावसंख्यामध्ये भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. संदेश करणारे गोलंदाजी मार्कवरती आहे. कित्येकदा आपल्या संघाला अडचणीत मधून त्यांनी मात्र जर बघायला गेला तर चांगली गोलंदाजी असो फलंदाजी असो प्रभावित केले या खेळाडूने. तोच गोलंदाजी मार्कवरती संदेश करणारे. फास्ट अँड फास्ट डिलिव्हरी टाकतो. जो मात्र जर भल्या फलंदाजांच्या दांड्या गोल करतो तोच गोलंदाज संदेश करणारे गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटतोय. पुढचा बॉल. हा बॉल जर बघायला गेला तर चांगला बॉल येताना पाहायला भेटतोय. पंचांकडे मात्र अपील केली जाते परंतु पंच मात्र अपील नाकारतायत. इथे देखील जर बघायला गेला डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली धावसंख्या. 19 वरती जाऊन पोहोचते. संदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकिंगवरती फलंदाज गणेश पाहायला भेटतोय. नॉन स्ट्राईकिंगवरती चेतन. स्ट्राईकिंगवरती गणेश. तर गोलंदाजी मार्कवरती संदेश पाहायला भेटतोय. आजूबाजूला जर बघायला गेला तर प्रेक्षकांच्या गर्दी पाहायला भेटते. हा देखील चांगल्या ड्राईव्ह केलेला फटका. 1 धाव तर येते पळून. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल का तर नाही. एकच धाव पाहायला भेटते. 1 धावेने धावसंख्यामध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. संदेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी होताना पाहायला भेटते. चांगले टप्पे संदेशच्या माध्यमातून होताना पाहायला भेटतात. पुढचा बॉल. संदेश पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकिंगवरती फलंदाज बघायला गेला तर चेतन पाहायला भेटतोय. काय फटका पाहायला भेटलाय. बॉल हवेत आहे. तिथे क्षेत्ररक्षक येतोय. तो मात्र कोणतीही चुकी करत नाही. पकडलाय झेल आणि संपवलाय. चेतनचा खेळ बॅक टू द डग आउट मध्ये चेतन. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेचच यायचं आहे. चेतन जर बघायला गेला तर स्वस्तामध्ये आउट झाला. चेतन बॅक टू द डग आउट मध्ये गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. चेतनची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रशांत कुमटेकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटत आहेत. प्रशांत मॅन फ्रॉम हलदुले गावचा सुपुत्र तो मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रशांत कुमटेकर त्याच्याकडे देखील दमकम आहे. तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. परंतु गोलंदाजी मार्कवरती संदेश करणारे काय गोलंदाजी करतोय. अफलातून गोलंदाजी संदेश करणाऱ्याकडून होताना पाहायला भेटते. परंतु प्रशांत कुमटेकर आलाय मैदानाच्या आतमध्ये. त्याच्याकडे देखील क्षमता आहे. तो देखील षटकार चौकार मारू शकतो. मैदानाच्या आतमध्ये आलाय. ज्याला मात्र धावा बनवाव्या लागतील. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. पुढचा बॉल. या बॉलला जर बघायला गेला तर हलक्यातने ड्राईव्ह केलेला फटका पाहायला भेटलाय. खूप दुरून क्षेत्ररक्षक येताना पाहायला भेटतोय. तो मात्र कोणतीही चुकी करत नाही. एकच धाव पाहायला भेटेल. या शेवटच्या बॉलवरती आलेली 1 धाव. 1 धावेने धावसंख्यामध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. संघाचं 4थं वैयक्तिक पहिलं कोण येते गोलंदाजी मार्कवरती. कोणाला आमंत्रित केलं जाईल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर बघायला गेला तर संदेशनी टाकली गेली. इकॉनॉमी गोलंदाजी टाकली गेली संदेशनी. कोण येतोय. आदित्य येतोय गोलंदाजी मार्कवरती. संघाचं 4थं वैयक्तिक दुसरं गोलंदाजी मार्कवरती आदित्य येताना पाहायला भेटतोय. मैदानाच्या आतमध्ये गणेश आहे. गणेश जर बघायला गेला तर चांगली फलंदाजी करतो. 3 ओव्हर नंतर ड्रीम ब्रेक केला जातोय.
3 ओव्हरचा झालाय. 3 ओव्हर अखेर धावा बनल्या गेल्या त्या म्हणजे 21. येणारे 18 बॉलमध्ये किती धावा होतील, जास्तचे धावा बनवावे लागतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदित्य येतोय. आदित्य देखील चांगली गोलंदाजी करतो. वैयक्तिक दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आदित्य येतोय. बघूया आदित्य कशा प्रकारे गोलंदाजी करेल. स्ट्रायकिंगवरती फलंदाज बघायला गेलं तर प्रशांत पाहायला भेटत आहेत. प्रशांत मात्र चांगली फलंदाजी करतो. चांगल्या षटकार चौकारांसाठी हा प्रशांत देखील ओळखला जातो. त्याच्या नावावरती बरेचसे विक्रम पाहायला भेटत आहेत. तोच मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रशांत. तर गोलंदाजी मार्कवरती फिरकीपट्टू आदित्य. आदित्यचा पहिलाच बॉल जर बघायला गेला तर रिव्हर्स शॉटचा फटका अटेम्प्ट केला गेलाय. 2 खेळाडूंच्या मधून मात्र बॉल जातोय. बॉल गेलाय. आलाय ह्या बॉलवरती चौकार. 4 धावा. 4 धावेने धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली धावसंख्या. या चौकाराने धावसंख्यामध्ये भर होते. प्रशांत कुमटेकर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि लगेचच चौकार मारलाय. चांगली फलंदाजी प्रशांत कुमटेकर होताना पाहायला भेटते. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदित्य पाहायला भेटतोय. आदित्यचं पहिल्या बॉलवरती चौकार येताना पाहायला भेटला. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. संदेश करणारे मात्र सातत्याने फिल्डिंगमध्ये चेंज करतोय. आदित्य पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईकिंगवरती फलंदाज. त्याला मात्र हात खोलावे लागतील. बॉल जर बघायला गेला तर मिस टाइम फटका पाहायला भेटतोय. बॉल हवेत आहे. तिथे क्षेत्ररक्षक जातोय, परंतु जर बघायला गेलात तर ग्राउंडची रचना थोडीशी खाली वर पाहायला भेटते. तिथे मात्र क्षेत्ररक्षक काहीसा बीट झाला, परंतु झेल धरणीला दान झाला. बघता बघता धावा करायला गेल्या. 2 धावेने धावसंख्यामध्ये भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या कुठेतरी खेळ थांबला असता फलंदाजाचा, परंतु क्षेत्ररक्षक केले चुकी. त्या चुकीचा माफी नाही आहे. कशा प्रकारे खेळ गेला जाईल. यदा कदाचित हा झेल पकडला असता तर कुठेतरी धावांवरती ब्रेक लागला गेला असता, परंतु धावांचा ब्रेक मात्र कुठेतरी गाडी फेल होताना पाहायला भेटेल का. चांगला बॉल येतोय. बॉल मात्र चांगला टाकलाय. जे जर बघायला गेला तर हा बॉल डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचते. गोलंदाजी मार्कवरती आदित्य. आदित्य गोलंदाजी मार्कवरती येतोय. रिव्ह्यू वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. थर्ड अंपायर इन्व्हॉल्व होईल इथं. चला या थर्ड अंपायर. मात्र थर्ड अंपायर बोलवला गेला. रिव्ह्यू घेतला जातोय. जर बघायला गेलात तर मुंबई पुण्यावरून जी आपले खेळाडू आले असतील त्या खेळाडूंना एक सूचना देण्यात येते की तुम्ही बाईकवरती जात असाल, गाडी करून जात असाल तर सावकाश जात जा. कारण की जर बघायला गेलं तर अपघाताचं क्षेत्र खूप वाढलं गेलं आहे. जिथे आपल्या घरी कोणतरी आपली आई असते, कुणाची बाबा वाट बघत असतात, कुणाची बायको वाट बघत असते, कुणाची मुलं वाट बघत असतात. त्यांच्यासाठी तरी मुलांनो गाडी सावकाश चालवा. कारण की सावकाश गाडी चालली नाही तर कुठंतरी आपला अपघात होतो. म्हणून सर्व खेळाडूंना एकच विनंती करतो की गाडी चालवताना सावकाश गाडी चालवा. चेक केला जातोय. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. परंतु या बॉलवरती काय लिहिलं असेल तिच्यावरती मात्र सर्वांची लक्ष लागले गेले. 1 बाउन्स. गोलंदाजाला मात्र 1 बाउन्सची वॉर्निंग दिली जाते. पुन्हा एकदा सज्ज आदित्य गोलंदाजी मार्कवरती येतोय. बघूया कशा प्रकारे आदित्य गोलंदाजी करेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. पुढचा बॉल आदित्यचा ओव्हरपिचचा बॉल समोरच्या दिशेला मारलाय. बॉल मात्र हवेत आहे. बॉल गेलाय. खेळाडूच्या डोक्यावरून बॉल सरळ जातोय सीमा रेषा पार. षटकार आलाय. 7 धावेने मात्र धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचली धावसंख्या. गोलंदाजी मार्कवरती आदित्य आहे. आदित्यकडे देखील चांगली गोलंदाजी आदित्यला चांगली करावी लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती. प्रशांत कुमटेकर मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. आदित्य गोलंदाजी मार्कवरती. आदित्यचा पुढचा बॉल प्रशांतसाठी. प्रशांत टू आदित्य, आदित्य टू प्रशांत. शॉटचा फटका होतोय सक्सेसफुल. बॉल जातोय सरळ 1 बाउन्स सीमा रेषा पार. चौकार. 1 बाउन्स चौकार पाहायला भेटला.
अगोदरच्या बॉलवरती षटकाराला, त्यानंतरच्या बॉलवरती चौकाराला, जिथे मात्र गोलंदाजावरती आक्रमण केले गेले. 2 बॉलवरती मात्र गोलंदाजाने धावा खर्च केल्या गेल्या. शेवटच्या 10 धावा खर्च केल्या गेल्या. धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचली धावसंख्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदित्य पुन्हा एकदा सज्ज होतोय. बघूया आदित्य कशा प्रकारे गोलंदाजी करेल. फलंदाजाला मात्र त्याला थांबवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. प्लेट केल्या गेलाय. सिंगल जर बघायला गेलात तर 1 धाव येते. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. येणारे 12 बॉल मध्ये किती धावा होतील, 12 बॉल मध्ये किती धावा केल्या जातील. संघाचं 5वं वैयक्तिक पहिलं कोण येते गोलंदाजी मार्कवरती. येणारे 12 बॉल मध्ये किती धावा बनल्या जातील हे देखील बघावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज जर बघायला गेलात तर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आणि प्रशांतच्या साथीला गणेश पाहायला भेटतोय. गणेश जर बघायला गेला तर आघाडीला आलाय, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याला मात्र हात खोलावे लागतील, कारण की शेवटचे 12 बॉल आहेत. 12 बॉलमध्ये जास्तीत धावा बनवणे खूप गरजेचं असेल. यदा कदाचित तुम्हा दोन्ही संघांना जर बघायला गेला तर डोळाईचा सामना पाहायला भेटतोय. चांगली कामगिरी खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आता गोलंदाजी मार्कवरती कोण येतोय, विनोद गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला भेटत आहेत. विनोद देखील चांगली गोलंदाजी करतो. गेल्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी या विनोदची देखील होताना पाहायला भेटते. तोच विनोद गोलंदाजी मार्कवरती. विनोद गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकरवरती जर बघायला गेलात तर प्रशांत कुमटेकर पाहायला भेटत आहेत. गोलंदाजी मार्कवरती विनोद. विनोद टू प्रशांत, प्रशांत टू विनोद. फिल्डिंग मात्र सजवली जाते. गोलंदाजी मार्कवरती विनोद. विनोदचा पहिलाच बॉल प्रशांतसाठी. लेस प्ले पंचांचा कॉल येतोय. रनअप जर बघायला गेलात तर 15-20 पावलांचा हा रनअप विनोदचा पाहायला भेटतोय. तो मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय. विनोद गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकिंगवरती फलंदाज प्रशांत कुमटेकर. हा बॉल जर बघायला गेलात तर पंच आमच्याकडे बोलले गेलेत. पंचांनी सांगितले स्क्वेअर मारा आहे. एक्स्ट्राची 1 धाव. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. धावसंख्या 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. विनोद मात्र जर बघायला गेला तर पहिलाच बॉल कुठेतरी खराब टाकताना पाहायला भेटतोय. कुठेतरी लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी विनोदला करावी लागेल. विनोद पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकिंगवरती फलंदाज प्रशांत पाहायला भेटत आहेत. प्रशांतसाठी पुढचा बॉल. विनोद गोलंदाजी मार्कवरती. हा फटका मात्र हवेत पाहायला भेटतो, जिथे मात्र 1 बाउन्स बॉल केला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला भेटलं. 1च धाव येईल या बॉलवरती. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचते. आता मात्र स्ट्राईकिंगवरती गणेशला पाहू शकता. गणेशकडे देखील दमकम आहे. तो मात्र स्ट्राईकिंगवरती आहे. जो मात्र आघाडीला आलाय तो तंबू ठोकून मैदानाच्या आतमध्ये ठामपणे उभा आहे. त्याच्या बॅटमधून देखील षटकारांची आतिषबाजी पाहायला भेटते. तो स्ट्राईकिंगवरती पाहायला भेटतोय. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनोद. विनोद टू गणेश. गणेश टू विनोद. विनोदचा पुढचा बॉल गणेशसाठी. पहिलाच बॉल फेस करेल विनोदचा गणेश. बघूया कशा प्रकारे पहिला बॉल फेस करणार. पहिल्याच बॉलवरती जर बघायला गेला तर दिवसचा फटका खेळायचा होता, तो देखील जर बघायला गेला तर सक्सेसफुल होतोय. या बॉलवरती 1 धाव येते. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचली धावसंख्या. संत गतीने एकदम चाललेला सामना. जिथे जर बघायला गेलात तर पूर्णपणे ग्राउंड शांत पाहायला भेटते. शांत वातावरणामध्ये चाललेला हा सामना. पुन्हा एकदा सज्ज विनोद गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकिंगवरती फलंदाज प्रशांत पाहायला भेटतोय. प्रशांतला पुढचा बॉल विनोदचा. विनोद कशा प्रकारे टाकणार बॉल प्रशांतला. हा बॉल जर बघायला गेला तर फटका चांगला आहे. बॉल गेलाय सीमा रेषा पार. षटकार आलाय. 7 धावेने धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला भेटली. विनोदवरती मात्र आक्रमण केले जातात. प्रशांत कुमटेकर मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. षटकार चौकारांची आतिषबाजी प्रशांत कुमटेकरच्या बॅटमधून येताना पाहायला भेटतोय. इथे मात्र विनोदच्या वरती हल्ले बॉल खेळले गेले. धावसंख्येमध्ये भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. स्ट्राईकिंगवरती फलंदाज अर्थातच पाहायला भेटतोय प्रशांत. प्रशांत कुमटेकर चांगली केली आतापर्यंत पाहायला भेटतोय. चांगली केली त्याच्या माध्यमातून देखील होताना पाहायला भेटली. एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनोद.
विनोदचा पुढचा बॉल प्रशांतसाठी. अगोदरच्या बॉलवरती षटकार आलाय. या बॉलवरती काय येणार तर या बॉलवरती जर बघायला गेला तर फटका चांगला येतोय. कार्पेटर साईने हा फटका पाहायला भेटला, परंतु या बॉलवरती एक धाव आले. एक धावेने धावसंख्येमध्ये भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. विनोद मात्र चांगली गोलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु अगोदरच्या बॉलवरती षटकार करला, परंतु लगेचचा दुसरा बॉल. अवघी एक धाव खर्च केले गेले विनोदने. तोच विनोद गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकिंगवरती आता गणेशला पाहू शकता. गणेशकडे देखील दमकमाय चांगली फटकेबाजी त्या गणेशच्या माध्यमातून होते. तो मात्र स्ट्राईकिंगवरती पाहायला भेटतोय. गणेशसाठी पुढचा बॉल. विनोद, विनोद टू गणेश, गणेश टू विनोद. फटका मात्र चांगला आला. जिथे मात्र जर बघायला गेलं तर पकडलाय झेल आणि संपवलाय. खेळाडूचा खेळ बॅक टू द डगआउट मध्ये. गणेश गणेश जर बघायला गेला तर खूप काल मैदानाच्या आतमध्ये उभा होता, परंतु त्याची खेळी संपुष्टात आले. तो मात्र बॅक टू द डगआउट मध्ये चाललाय गणेश. विशाल नवीन फलंदाज विशाल येताना पाहायला भेटतोय. बघूया विशाल कशा प्रकारे फलंदाजी करेल मैदानाच्या आतमध्ये. गणेश मात्र बॅक टू द डगआउट मध्ये जाताना पाहायला भेटला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचली धावसंख्या. नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये. विनोदचा पुढचा बॉल विशालसाठी. इथे काय घडलं इथे जर बघायला गेलं तर क्लिअर कट पाहायला भेटली. कट आणि संपलाय खेळाडूचा खेळ. बॅक टू द डगआउट मध्ये आला कधी गेला कधी. वाऱ्यासारखा आला आणि वाऱ्यासारखाच बॅक टू द पवेलियन मध्ये गेला विशाल. नावामध्ये विशाल होतं. विशाल जर बघायला गेला तर समुद्र देखील विशाल आहे, परंतु विशाल समुद्र तेलाच्या एका थेंबाला संपू शकत नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. अभि जाधव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतोय. अभि जाधव देखील चांगली कामगिरी करताना पाहायला भेटतो. देवले गावाकडून बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतोय. त्याच्याकडे जर बघायला गेलात तर फलंदाजी असेल गोलंदाजी त्याची धारदार पाहायला भेटते. तोच मात्र मैदानाच्या आतमध्ये अब्बी येताना पाहायला भेटतोय. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. अब्बी नाही तो कब्बी नाही. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. संघाचा शेवटचा अंतिम ओव्हर घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय. योगेश गोलंदाजी मार्कवरती येतोय. योगेश गोलंदाजी मार्कवरती. योगेश बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. शेवटची ओव्हर निर्णायक ओव्हर घेऊन गोलंदाजी मार्कवरती योगेश. फर्स्ट इनिंगची शेवटची ओव्हर गोलंदाजी मार्कवरती योगेश येताना पाहायला भेटतंय. स्ट्राईकिंगवरती जर बघायला गेलं तर प्रशांत कुमटेकर पाहायला भेटत आहेत. त्याची फलंदाजी अफलातून पाहायला भेटले. आल्या आल्या त्यांनी मात्र षटकार चौकाराची आतिषबाजी सुरू केली गेली होती, परंतु या बॉलवरती काय होणार. योगेश गोलंदाजी मार्कवरती. नॉन स्ट्राईकिंगवरती अब्बी पाहू शकता. स्ट्राईकिंगवरती फलंदाज प्रशांत कुमटेकर पाहू शकता आपण. नॉन स्ट्राईकवरती अब्बी जाधव. स्ट्राईकिंगवरती प्रशांत कुमटेकर. तर गोलंदाजी मार्कवरती योगेश येताना पाहायला भेटत आहेत. फिल्डिंग सेटअप केला गेलाय. गोलंदाजी मार्कवरती योगेश. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती योगेश येतोय. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी योगेशची होईल. लेस प्ले पंचांचा कॉल येतोय. पहिलाच बॉल फेस करताना पाहायला भेटेल प्रशांत कुमटेकर, तो म्हणजे योगेशचा. जरा घाई करा ना मित्रांनो, आपल्याला वेळेचं बंधन दिलेलं आहे. योगेश गोलंदाजी मार्कवरती. योगेशचा पहिलाच बॉल. स्ट्राईकिंगवरती प्रशांत. प्रशांतसाठी पहिलाच बॉल जर बघायला गेला तर योगेशचा येतोय. नंदू मांडे सर आमच्याकडे बोलले जात आहेत. नंदू मांडेने सांगितले की स्वेर मारा एक्स्ट्राची एक धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा सिद्ध गोलंदाजी मार्कवरती योगेश. योगेशचा पुढचा बॉल स्ट्राईकिंगवरती प्रशांत कुमटेकर. मिस टाइम स्ट्रोक पाहायला भेटला. एक धाव तर आले. दुसरे दुहेरीचा प्रयत्न केला जातोय का मैदानाच्या आतमध्ये. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट. डेंजर एंड मध्ये प्रशांत कुमटेकर पाहायला भेटतोय. आणि इथे काय घडतंय. अति घाई संकटातही प्रशांत कुमटेकर धावत आला आणि धावतच डगआउटला गेला. बॅक टू द डगआउट मध्ये जातोय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचं होतं, परंतु दोन्ही खेळाडूंमध्ये जर बघायला गेलं तर तालमेल होत नव्हता.
म्हणून की काय प्रशांत कुमटेकर बॅक टू द डगआउट मध्ये गेला. एकच धाव भेटेल या बॉलवरती. एक धावेने धावसंख्यामध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते. संघाची धावसंख्या झाली 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. प्रशांतची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज कोण येतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज ब्रह्मा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतात. ब्रह्मा देखील चांगली फलंदाजी करतायत. ब्रह्मांना देखील हात खोलावे लागतील. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचते संघाची 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. ब्रह्मा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. चांगली गोलंदाजी जर बघायला गेलात तर योगेशची होताना पाहायला भेटली. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद करण्यात आला. योगेशला मोठा खेळाडू बाद झालाय तो म्हणजे प्रशांत कुमटेकर. जर तो शेवटच्या बॉलपर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबला असताना ते कदाचित मोठी धावसंख्या पाहायला भेटली असते, परंतु त्याला बाद करण्यामध्ये यश आलंय. सर्व खेळाडूंनी मात्र चांगली कामगिरी क्षेत्ररक्षकांची होताना पाहायला भेटली. आता मात्र ब्रह्मा मैदानाच्या आतमध्ये आलेत. ब्रह्मा देखील चांगली फलंदाजी करतात. लेफ्टी फलंदाज ब्रह्मा कशा प्रकारे फलंदाजी करणार मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग मध्ये चेंज केला जातोय. लेफ्टी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये ब्रह्मा. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज योगेश पाहायला भेटतोय. नॉन स्ट्राईकरवरती अब्बी नाही तो कब्बी नाही. नॉन स्ट्राईकरवरती अब्बी पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. फिल्डिंग सजवली जाते. स्ट्राईकरवरती ब्रह्मा आलेत म्हणून की काही जरा फिल्डरमध्ये थोडासा हावभाव चेंज केला जातोय फिल्डरांचा. फिल्डिंग सेट चेंज केली गेली. स्ट्राईकरवरती ब्रह्मा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज योगेशचा पुढचा बॉल. ब्रह्मासाठी मोठा फटका खेळायचा होता. हा बॉल जर बघायला गेला तर डॉट बॉल येताना पाहायला भेटतात. पंच मात्र कोणची रिॲक्शन देत नाही. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने धावसंख्या सिरावले. धावसंख्या जाऊन पोहोचते 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. संघाचं अर्धशतक ते लागले गेले धावसंख्येमध्ये. गोलंदाजी मार्कवरती ब्रह्मा पाहायला भेटतात. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज योगेशचा पुढचा बॉल. हा बॉल जर बघायला गेला तर शरीराचा वेध घेतोय. इथे तुतुमय चालू आहे. रनिंग बिटवीन द विकेट पाहावी लागेल. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पंचांचं बोट आकाशाकडे. ब्रह्मा डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला भेटले. बॅक टू द डगआउट मध्ये ब्रह्मा. ब्रह्मासोबत जर बघायला गेलात ना तर त्याची कॅप खाली पडली. ती कॅप उचल्याच्या नादामध्ये त्याचा मोये मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला भेटला. त्यांनी मात्र आपल्या विकेटसाठी महत्व नाही दिलं. त्याच्या डोक्याच्या कॅपचं महत्व त्यांनी मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला भेटला. ब्रह्मा मात्र बॅक टू द डगआउट मध्ये गेलाय. ब्रह्माची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. अर्थातच स्ट्राईकिंगवरती अब्बी पाहायला भेटतोय. अब्बी नाही तो कब्बी नाही. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती योगेश पाहायला भेटतोय. योगेश बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. स्ट्राईकरवरती अब्बी आहे. अब्बीला मात्र षटकार मारावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. शेवटची ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र जास्तीचे धावा करणं खूप गरजेचं असेल. आज जर तारीख बघायला गेलात तर 30 एप्रिल तारीख पाहायला भेटतोय. ज्यामध्ये जर बघायला गेलात तर भारताचा वर्ल्ड कप विजेता T20 वर्ल्ड कप विजेता कर्णधार रोहित शर्माचा आज वाढदिवस. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय होणार, काय घडणार, काय बिघडणार हे थोड्याच वेळात माहिती पडणार. कुठला संघ या स्पर्धेमध्ये राहणार. हा फटका देखील चांगला येतोय. जिथे जर बघायला गेला तर बॅटची आतली कडा घेऊन बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला भेटू. क्षेत्ररक्षकांकडून कोणती चुकी होत नाही. ते पुन्हा एकदा रनआउट संधी. त्या संधीचं सोनं केलंय. बॅक टू द डगआउट मध्ये अब्बी जातोय. अब्बी देखील बॅक टू द डगआउट मध्ये गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचली धावसंख्या. अब्बी देखील बॅक टू द डगआउट मध्ये. अब्बीची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. अब्बीची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. बघूया हा नवीन फलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतोय. गोलंदाजी मार्कवरती योगेश. चांगली गोलंदाजी होते. परंतु योगेशला जर बघायला गेलात ना मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांची साथ चांगली भेटताना पाहायला भेटते. जिथे जर बघायला गेलात ना मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडू खेळतात. परंतु 11 खेळाडूंना मात्र चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागते. क्षेत्ररक्षण करत असताना एक धावेचा संघर्ष खेळाडूंना करावा लागतो. एक धाव
एक धाव तर आले, एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केला जातोय का? इथे देखील रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला भेटेल का? तर थोडीशी चांगली घेताना पाहायला भेटली. बघता बघता धवन आल्या, 2 धावेने धावसंख्यामध्ये भर झाले, धावसंख्या जाऊन पोहोचले 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. 2 धावेने धावसंख्यामध्ये भर होते. फर्स्ट इनिंगचा शेवटचा बॉल, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज योगेश सज्ज होताना पाहायला भेटतोय. फर्स्ट इनिंगचा शेवटचा बॉल, स्ट्राईकिंगवरती फलंदाज शेवटच्या बॉलवरती. षटकार येणार का? प्रेक्षकांच्या टाळ्या वाजणार का या शेवटच्या बॉलवरती? हे देखील पाहावं लागेल. स्ट्राईकिंगवरती फलंदाज. हा बॉल जर बघायला गेला तर इथे चोरी करायची होती, परंतु चोरी झाली नाही सक्सेसफुल. इथे खेळाडू झालाय बाद. बॅक टू द गाउट मध्ये धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 53-54 धावा बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. कशा प्रकारे 54 धावा होतील हे देखील पाहावं लागेल. कुठे जाऊ नका, पाहत रहा. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग अर्थातच पीटीपीएल पर्व पीटीपीएल 5व्या पर्वामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. आजूबाजूला जर बघायला गेलात तर प्रेक्षकांची गर्दी आणि गर्दी पाहायला गेले. वाजले गेले 2 वाजता देखील प्रेक्षक आपल्याला आजूबाजूला पाहायला भेटत आहेत, कारण की क्रिकेटचे चाहते आपल्याला आजूबाजूला पाहायला भेटत आहेत. धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर धावसंख्या झाले 53 झाले. 54 धावा मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होणार? कुठे जाऊ नका, पाहत रहा. पीटीपीएल पर्व 5वे. सेकंड इनिंग मध्ये आवाज ऐकाल जयेशजी भोसले सरांचा. या सर. चला बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धन्यवाद नाजिम तिवडेकर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात या मॅचच्या दरम्यान. पुढे केवळ एक सामना बाकी राहिला, त्यामुळे थोडीशी घाई करा. चला पंच लागलीच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा. एक तटस्थ असे पंच आज नंदू मांडे सरांना आपण पाहत आहोत. MCA ची अगदी काही दिवसापूर्वी एक्झाम क्रॅक केलेली आहे त्यांनी. मेलिबॉन क्रिकेट क्लबसाठी त्यांनी नियमावली बनवून दिली होती. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. टार्गेट आहे ते 54 धावसंख्येचं. सुपर 12 मध्ये दाखल होणारे संघ अद्याप आपण पाहिले. आता जोया 11 चराई मोहल्ला हा पहिला संघ राहिला. दुसरा संघ शौर्य अकॅडमी पोलादपूर आंबेडकर नगर या संघाला आपण पाहिलं. बी ग्रुप मधून पुढे येणारा संघ पहिला संघ होता स्वर्गीय भानुदास मोहिते हनुमान नगर या टीमला आपण पाहिलं. दुसरा संघ राहिला तो अर्थात SKMB या संघाला आपण पाहिलं. एकंदरीत 5 संघ आपल्याला लाभलेले आहेत. पाचवा संघ आपण पाहिला तर SM जय मल्हार रिलवन कुंभळवणे. त्यामुळे 6व्या संघासाठी जी भिडंत थोड्याच वेळामध्ये येत असताना मला मिळणार आहे. शैलेश शेलार गोलंदाजी मार्कवरती दाखल होत. आघाडीची जोडी संदेश करणारे आणि त्याच्या साथीला आदित्य कदम बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत.
खरं तर SKMB ट्रॉफी ज्या वेळेला लंगोटी मित्रमंडळ करंजी जिंकला होता त्यावेळेला ओमकार गाडगे यांनी वातावरण टाईट केलं होतं. आज त्यांना आपण पाहतोय एक चांगल्या दर्जाचं जिथे प्रदर्शन संघाचा पाहायला मिळालेला आहे. यावेळेचा बॉल फटका बसला. गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय शैलेश. बोल्ड अँड कॉट. धक्का लागला. फलंदाज बाद. पहिला धक्का लागलाय. आदित्य कदमला आपण बाद होत असताना पाहतो. खरं तर मोठा फलंदाज बाद झाला असंच म्हणावं लागेल. गतवर्षी त्याचं महत्वाचं योगदान संघासाठी पाहायला मिळालं होतं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रोहनला आपण पाहतो लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेचा बॉल बाकफुटला आले होते. ऑन साईडला केलाय. ऑन द राईस. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तद्वर मात्र 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. दुहेरी धावा इथून येतात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 3 धावा धाव फलकावरती बनलेल्या आपण पाहत आहोत. अफाम पुल ऑन द राईज ऑन दी अप. चांगले स्ट्रोक इथून खेळत असताना रोहनला आपण पाहिलेलं आहे. पण एक सामना बाकी आहे. खरं तर एक महत्वाची मॅच नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे. एका बाजूला अक्षय मालुसरे, स्वप्नीलजी चोरगे, शैलेजी चोरगे यांच्या मालकीचा संघ खेळत असताना पाहायला मिळेल. आई नवलाई बहिरी वॉरियर्स संघाला आपण पाहणार आहात. अभिजी मेहता साहेब यांना आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून गेल्या 2 रात्रीमध्ये ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय आहे. 40 प्लसच्या मॅच मध्ये कदाचित अभिजी मेहता साहेब यांना आपण खेळताना पाहू. मंगेजी बेलोसे साहेब यांची गोलंदाजी कदाचित पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न याही वेळेला बीट केलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल. 3 धावा धावफलकावरती केवळ पाहायला मिळाल्या. संदेश करणाऱ्या नॉन स्ट्रायकर एंडला ज्या वेळेला संदेश करण्याशी हिचगुच करत असताना तो आवर्जून म्हणाला होता बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आमच्याकडे, परंतु तो आत्मविश्वास इथे खेळाडूंना यायला हवा. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल आली आहे. संघाची एक मॅच जास्तीची वाढलेली पाहायला मिळाली आहे. पुढे एक सामना केवळ बाकी आहे. महत्वाचा सामना आपण पाहत आहोत. नंदू मांडे सरांना आपण पाहतोय. यावेळेचा बॉल उसळी घेणारा यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. संदेश करणारे हताश, निराश, नाखुश आहे. हा डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे त्या 4. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अजूनही 50 ची आवश्यकता येणार आहे. 30 बॉल आणि 50 ची गरज. प्रशांत कुमठेकरला आपण पाहतोय तो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल.
षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये 4 आलेले आहेत, त्यामुळे दुसरे षटक देखील सर्वाधिक महत्वाचं राहू शकतं. आमचे प्रसादजी मोरे कुठे असाल कृपया संपर्क साधा. नाही, त्या गोष्टीचा उल्लेख मी आधीच केला होता. ती शपथ होती, कारण जिंकल्यानंतर टी शर्ट वेअर करणार होते. यावेळेचा बॉल आडवा बॅटने. या दुसऱ्या षटकाला सुरुवात षटकारानं होते. रोहनच्या बॅटमधून आला षटकार. षटकार येत असताना बॉल मिळाला. 10 धावा धावफलकावरती आहेत. रोहनच्या बॅटमधून एक लाजवाब स्ट्रोक इथून येत असताना बॉल मिळतो आहे. अरमान, आपण देखील असाल तर कृपया संपर्क साधा. प्रसादजी मोरे यांना विनंती करेन. इथे मात्र अडचणी मध्ये वाढ झाली आहे. फलंदाज होतोय बाद, महत्वाचा बॅटर. इथे वाद होत असताना प्रशांत कुमटेकरला मिळाली आहे सफलता. ऍक्शन रिप्ले पार्ट पुढे सरसावला होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आला आणि अशा परिस्थितीमध्ये विकेट किपरने चांगली भूमिका अदा केली आहे. नवीन बॅटर शैलेश करणाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना दादाला आपण पाहत आहोत. पाटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बॉल मिळत आहेत. अनेक वेळेला ज्या वेळेला आपण पाहिलं लंगोटी मित्रमंडळ करंजे या ज्या वेळेला सातत्याने काही ना काही आई कुंभजा चषकामध्ये करण्याचा प्रयत्न करतो. संकल्पना या ओमकार गाडगेंच्या असतात आणि त्याला परमिशन जो खेळाडू देतो तो मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. दादाला आपण पाहत आहोत. यावर्षी टेप बॉलचा वापर करण्यात आलेला पाहायला मिळाला होता. खरं तर लंगोटी मित्रमंडळ करंजे गेले काही वर्ष आपण सातत्याने पाहतोय. पैठणीसाठी मॅन ऑफ द मॅच साठी ठेवताना आपण त्या संघाला नेहमीच पाहिलेलं आहे. परमिट आईचं छातीला गाव आमच्या साथीला, आई जननी कुंभजा चषक. चला थोडी घाई व्हायला हवी, पुढे एक मॅच अजून बाकी आहे. हा बॉल बॅकफुटला आले होते. टॉप ऑफ द बाउन्स. पहिला बॉल फेस करत असताना चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार येत असताना मला मिळाला ऑन साइडला. हाफ आर्म पुल केला होता आणि त्यावरती चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या आता वधारेल. 14 धावा धावफलकावरती आहेत. शैलेश करणाळे पहिलाच बॉल फेस करत असताना त्यांच्या बॅटमधून चौकार आलाय. विकेट गमावलंय त्याचं टेन्शन नाही आहे. चांगली बॅटिंग करायची आहे, धावा गोळा करायच्या आहेत. रणनीती स्पष्ट. हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर.
यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. चेंडू चांगल्या ढाटणीचा पाहायला मिळालाय. पुढचा बॉल बॅकफुटला आल्यात. इथून एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. दुहेरीचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. संदेश करणाऱ्याला जास्तीचं जिथे ऑफ स्ट्राईक कसं ठेवता येईल याच्याकडे कल पाहायला मिळतोय. होय आणि तो स्ट्रायकर एंडला येत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. इथून एक सिंगल घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता नॉन स्ट्रायकर एंडकडून शैलेश करण्याच्या माध्यमातून, परंतु नकार दिला संदेश करण्याने. रिक्स घ्यायची नाहीये. धाव फलकावरती धावा बनल्या ते एकंदरीत आहेत 15. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 11. 15 धावा धाव फलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. दिलीपजी मोरे साहेब यांचंही हार्दिक स्वागत असेल. या दिलीपजी मोरे साहेब, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. यश मोरे जो मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतो आहे, त्याचे पिताश्री अद्याप सामन्याचा आस्वाद घेत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांना आपण पाहत आहोत. पंधरा धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 54चा पाठलाग. 24 बॉल आणि 39ची गरज. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून संकेतजी मोरे तात्या, आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि तात्या आपल्याला जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. गोळेगावणी गावचे सुपुत्र संकेतजी मोरे तात्या, आज त्यांचा जन्मदिवस आहे. आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तात्या, इतकी प्रगती करा की काळही पाहत राहावा. कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश आपण चोहीकडे पसरवू शकाल. शुभेच्छा आहेत संकेतजी मोरे तात्या आपल्याला जन्मदिवसाच्या. फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 15 आहेत. 39ची गरज. डाऊन द ग्राउंड केला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये शैलेश शेला चांगले क्षेत्ररक्षण करतोय. रन्स मिळेल. एक 38ची अजूनही आवश्यकता आहे. एकेरी धाव आलेली पाहायला मिळाली. 16 धावा धाव फलकावरती बनलेल्या आपण पाहत आहोत. धाव फलकावरती धावा 16 आहेत. अजूनही 38ची गरज. संदेश करणार आहे. 2 बॉल फेस केलेत. यावेळेस हा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 2 डॉट आल्यात आणि हा तिसरा डॉट त्याच्या अगेन्स्ट. केवळ एक सिंगल आली आहे. 4 बॉलमध्ये 1 धाव. संदेश करणार आहे. मागील मॅच मध्ये धुवाधार अतिशी खेळ त्याने साकारलेला पाहायला मिळाला. या मॅच मध्ये शांत आहे. नंदूजी मांडे सरांची अदा त्यावरती प्रत्येक जण आहे फिदा. यावेळेस बॉल इथून मात्र डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होतोय की काय होय. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. लेग बी फोर साठी डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होत असताना पाहायला मिळतोय. चला नॉट आउट आहे बॅटर नॉट आउट आहे. 16 धावा धाव फलकावरती बनल्या आहेत. संदेश करणारे लगातारचे 4 बॉल त्याच्या अगेन्स्ट डॉट आलेत. रन्स आलेले नाही आहेत. 5 बॉलमध्ये केवळ एक सिंगल वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय.
परंतु संघाला या अडचणीमधून बाहेर काढायचं आहे. ऍक्शन रिप्ले बा. धाव फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 16 आहेत. पुढचा बॉल यावेळेला फटका डाऊन द ग्राउंड केला, उंच गेला, लांब नाही आणि कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळते गणेश खेडेकर. हा झेल सहज साधा सोपा होता परंतु त्याला अवघड बनवला. कॅच ड्रॉप झालेली पाहायला मिळते. संदेश करणारे हा तो खेळाडू आहे, जर का सातत्याने बॅटिंग करत राहिला तर धावा निश्चित गोळा करेल. 17 बनलेले आहेत. विजयासाठी अजूनही सदतीची गरज. पुढचा बॉल यावेळेला एसटी रक्षकाचा भेद घेतोय. 20 चेंडू आणि 18 बॉलचा खेळ बाकी राहिला आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही सदतीची आवश्यकता. 18 चेंडू आणि सदती धावा पाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 18 चेंडू आणि सदतीची गरज. चला घाई करा, आणखीन एक सामना बाकी आहे. चला घाई करा आणि जिंकणाऱ्या संघालाच खेळायचं आहे. या मॅच मधील विजेत्या संघालाच खेळायचं आहे. थोडी घाई करा. यस नंदू मांडे सर. केवळ कॅप्टन आतमध्ये या अलाउड नाही आहे. 3 ओव्हरच्या ब्रेकमध्ये कोणी चालणार आहे, त्यामुळे संघ मालकही चालतील, मॅनेजरही चालतील. 3 ओव्हरच्या ब्रेकमध्ये कोणी जाऊ शकतं. ओमकार गाडगे मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर मॅच बदलते 3 ओव्हरच्या ब्रेकमध्ये, आणि त्याची प्रचिती आलेली आहे सातत्याने. आता 3 ओव्हरचा ब्रेक संपलेला आहे. गतवर्षी ओमकार गाडगेने एक लाईन दिली आणि तदनंतर स्वतःचं मंडळ स्थापन झालं त्यांचं. यावर्षी वजीराकडे भाला, ही लाईन देखील चर्चेचे विषय बनू शकते. चला थोडी घाई व्हायला हवी. प्रशांत गुमटेकरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 18 बॉल, अजूनही सदतीची आवश्यकता राहिली आहे. परंतु ओमकार गाडगे आणि निलेश पवार यांना आता चिंतेचं वातावरण वाढलंय. दिवाळीमध्ये त्यांचा एक मेंबर कमी होतोय. यावेळेचा बॉल इनसाइड आउट. कॅच ड्रॉप झाली होती याच खेळाडूची. मी आधीच उल्लेख केला होता. संदेश करणारे त्याने ठोकला इथून चौकार. एक्स्ट्रा कव्हरला चौकार पाहायला मिळालाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुलरचा बॉल इनसाइड आउट. थ्रू दी कव्हर चांगले स्ट्रोक खेळतो हा खेळाडू. या एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफला षटकार ठोकण्याची क्षमता असणारा संदेश करणारे बॅटिंग करतोय. सर संदीप कदम यांना आपला आदर्श मानत, ज्याने नेहमीच चांगल्या दर्जाचा खेळ केलेला आहे, क्रिकेटची बांधिलकी त्याने नेहमीच जपलेली आहे, असा खेळाडू बॅटिंग करतोय. आता तो रंगामध्ये आलेला पाहायला मिळाला. चौकार आलाय.
21 धावा धावफलकावरती बनल्यात. 33 ची गरज. 17 चेंडू आणि 33 धावा. काही अंशी फेरबदल करण्यात आता. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ आहे, लॉंग ऑन तैनात झालेला पाहायला मिळतोय. एक स्वीपर कव्हर आहे, पॉइंट आहे, गली आहे. स्विच हिट. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. याही बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल लवकरात लवकर अवेलेबल करून द्या. आमचे प्रथमेजी पवार, त्यांना आपण त्या स्टँडकडे पाहतो. आज मला वाटतं ते त्या स्टँडमध्ये नाही आहेत, त्या एक्स्ट्रा कव्हरला आहेत. चौकार आलेला पाहायला मिळालाय. कॅच ड्रॉप झाली होती या खेळाडूची. बॅटिंग चांगली करतोय. गणेश खेडेकरला डेडिकेट होईल घ्या धावा. या वेळेला चेंडू एलिव्हेशन चांगलं मिळालंय. या बॉलवरती, या फटक्यामध्ये वजन. धावा मिळाल्या संपूर्ण अर्धा डझन. घंटो काका मिंटो में कसा झटपट पटापट. षटकार आलेला बाला मिळालाय. गणेश केडेकरने कॅच काय सोडली. आता मात्र हा खेळाडू पेटून उठलाय. 2 चौकार 1 षटकार. संघाची धावसंख्या वेगाने वधारते आहे. 31 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. यावेळेला आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संदेश करणारे शट ऑन फायर. षटकार. 14 बॉल आणि आता 17 ची गरज. 18 मध्ये 37 धाव्या होत्या. चला, पंचांनी निर्णय मागे घेतलाय. पीटीपीएलचं पहिलं पर्व ज्यांनी ज्योती एंटरप्राइजेस साठी बॅटिंग केली होती, असे एक उत्कृष्ट पंच प्रदीपजी शिंदे सरांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 14 बॉल आणि 19 ची गरज. आणि ज्यांची कमी आहेत, मला वाटतं 1 तारखेला ती कमी पूर्ण होईल. जीबी पॅनल लॉन्च होतो 1 तारखेला. पुन्हा एकदा गणेशजी बाविस्कर सर यांना आपण पाहणार आहात. केतन पवार यांनी सकाळीच उल्लेख केला या गोष्टीचा. पुढचा बॉल. यावेळेला वेगळ्या धाटणीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लॅप शॉट स्वीप करण्याचा प्रयत्न. लेग बाईज मिळाली आहे. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या सध्या परिस्थितीमध्ये 36 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. धावा धावफलकावरती आहेत. या संडेला रविवारी तुम्ही कदाचित प्रदीप शिंदे सरांचं नृत्यही पाहाल. पुढचा बॉल. फुललेंचा होता. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने होता. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 38 बनलेल्या आहेत. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 16 धावसंख्येची गरज. 12 चेंडू आणि 16 धावा. सुशांत इरमाळी याला तुम्ही पाहत आहे स्क्रीनवरती. जोहेली बदलापूरचा आणखीन एक कॅमेरामॅन स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. आता त्याला कॅमेरामध्ये आपण कैद झालेलं पाहत नाही आहे स्क्रीनवरती. खरं तर या स्कोरबोर्ड पाहत आहे. बारा बॉल आणि 16ची आवश्यकता राहिली आहे. बारा बॉल आणि 16ची गरज. गोलंदाज सज्ज होत असताना बघायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती
अभि जाधवला आपण पाहत आहोत. 12 बॉल 16ची गरज आहे. मॅच थोडीशी फसली आणि त्याच कारणास्तव महत्वाच्या गोलंदाजाला इथे बोलवण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल अभि. या षटकामध्ये मागील षटकामध्ये 23 आलेला पाहायला मिळाला. प्रशांतला आपण पाहिलं खरं तर 21 धावा मागील षटकामध्ये त्याच्या आल्या. यावेळेचा बॉल ऑन साइडला बॉटमहँडचा वापर चांगला केलाय. सिंगल येईल दुहेरीचा प्रयत्न इथून मात्र करण्यात आलेला नाही आहे. केवळ एक सिंगल 15ची गरज. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. सिंगल आली. संघाची धावसंख्या वधारली आहे. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत. 40 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. धावफलकावरती धावा आहेत त्या 40. पुढचा बॉल 14ची गरज. यावेळेला बॅटची लिडिंग एज क्षेत्ररक्षक गणेश केडेकर यावेळेला कोणती चुकी करत नाहीये. त्याने टिपला जाईल. संदेश करणारे आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश करण्याला आपण पाहत आहोत. विठू आला बॅटिंग साठी. योगेश करणाऱ्या बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अभि. यावेळेला गॅपमध्ये खेळला. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होत आहे. 2 धावा आल्यात. तिसरी आलेली नाही आहे. 2 धावा. संघाची धावसंख्या वधारती आहे. 42 बनलेले आहेत. 8 बॉल आणि 12ची गरज. 1 शॉट. 1 शॉट इथून मात्र येत असताना मला मिळतोय. 13ची गरज. 8 बॉल आणि 13 धावसंख्येची आवश्यकता सामन्यामध्ये राहिलेली आपण पाहत आहोत. जिथे मात्र आपण पाहतोय सामना कुठे ना कुठेतरी अडचणीमध्ये पाहायला मिळालाय. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड इथून मात्र केलेला पाहायला मिळालाय. यावेळेचा बॉल अराउंड विथ द कार्पेट. रन स्मिथ 4. आज चौकार. चौकारत असताना पाहायला मिळालाय. सूरज जुळेला आपण ऑपरेटिंग मध्ये पाहतो. तन्मय धुळे आहे. सुशांत रिमाळे आहेत. अनिकेत धुमाळ आपल्या सोबत आहेत. कुणाल डायरे आहेत. टेनिस क्रिकेट .in ची अनिकेत धुळेला आपण पाहत आहोत. स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहे जी बाईक दिली जाणार आहे आणि त्या बाईक सोबत एक या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने एक चांगलं कामकाज त्यांचं पाहायला मिळालंय. नासिर साहेब यांना तुम्ही पाहतात. नासिरजी मजगनकर यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहता. एक सिंगल आली आहे. धावफलकावरती धावा बनल्यात. त्या 46 येणारे. 6 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज.
6 बॉल आणि जिथे मात्र 8 धावसंख्येची आवश्यकता सामन्यामध्ये राहिलेली आहे. मॅच 18 बॉल आणि 37ची आवश्यकता होती. तिथून पुढे सामन्याने कलाटणी घेतलेली आपण पाहिलेली आहे. निलेजी पवार सर आणि एकाच संघटनेचे 2 पदाधिकारी तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. सचिव आणि त्याच वेळेला एका बाजूला अध्यक्ष आहेत. एका बाजूला सचिव निलेजी पवार सर आणि अध्यक्ष ओंकारजी घाडगे यांना तुम्ही पाहत आहात. संस्थापक यावर्षी त्यांना आपण मिस करणार आहोत, परंतु त्यांचा एक पदाधिकारी यावर्षी मला वाटतंय की चला घाई करा, लवकरात लवकर सुरुवात व्हायला हवी. 6 बॉल आणि 8ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक. 6 बॉल आणि 8ची गरज. 6 चेंडू आणि 8 धावा. विशाल शेलार येतोय गोलंदाजी मार्क मध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. 6 बॉल आणि 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला घाई होऊ द्यात, पुढचा एक सामना बाकी आहे. हे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय गॅलरी स्टँड मध्ये बसून अद्याप प्रेक्षक वर्गाला आपण पाहतोय जो आस्वाद घेत असताना पाहायला मिळत आहेत, कारण ही PTPL आहे. इथे प्रत्येकाची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय आहे. पोलादपूर तालुक्याची नंबर 1 अशी स्पर्धा तीही पोलादपूर तालुक्यामध्ये आपण पाहत आहोत. पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. येतो औतुंग आणि आकर्षक षटकार. षटकार आलेला पाहायला मिळाला. क्लीन बोल्ड, कहाणी में ट्विस्ट. 4 बॉल आणि आता 2ची आवश्यकता आहे. फलंदाज B2 होतो आउट. संदेश करणारे आपण डगआउट मध्ये बसावं. खेळाडूंना विनंती आहे की जो डगआउट्स आहे तिथेच बसा. कोणीही डगआउटच्या बाहेर बसू नका, याच्याकडे मी लक्ष वेधेन. धाव फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 52 आहेत. अजित चोरगेला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. खरं तर मी आवर्जून म्हटलं होतं की रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत या पोलादपूरमध्ये केवळ एकच असा खेळाडू आहे जो सनग्लासेस वेअर करू शकतो, आणि तोच अजितला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. त्या शेजारीच एक खुल्या गटातील एक प्रोफेशनल खेळाडू ओमकार शेलार, याला देखील तुम्ही पाहत आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुंडलिक घाडगे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. केवळ एका धावसंख्येची आवश्यकता, औपचारिकता बाकी आहे. 3 बॉल आणि 1ची गरज. सामना इथून संपलेला पाहायला मिळतोय. जवळपास औपचारिकता बाकी आहे. तीन चेंडूचा खेळ संपलेला आहे. स्क्रीनवरती हा खेमा तुम्ही पाहताय. आनंदित आहे, चांगला खेळ झालेला पाहायला मिळाला आहे, परंतु अगदी त्याच वेळेला
हा खेमा तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा आहे. थोडी चिंता जास्तीची आहे. 1 धावसंख्येची गरज आहे. सामना पराभूत झाला तर संघाला परतीचा प्रवास करावा लागणार आहे. आणि छत्रपती शिवाजीनगर या संघाचा खेमा तुम्ही पाहतात. 1 धावसंख्येची गरज होती आणि तिथून मात्र सिंगल आली आहे. सामना जिंकला अक्कलकोट ग्रुप करंजे या संघाने मॅच जिंकलेली आहे. आणि या स्पर्धेच्या बाहेर धावा लागणार आहे ते छत्रपती शिवाजीनगर 11 या टीमला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. प्रथमतः आपण टॉस करणार आहोत. टॉससाठी आम्ही लक्ष वेधून एका बाजूला संघ पाहायला मिळेल तो आई या नवलाई भैरी वॉरियर साखर आणि अक्कलकोट ग्रुप करंजे. टॉस करण्यात येईल. प्रथमतः आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा आणि या मॅचचा मान